तर काय आहे ती दृश्य भीषण? तर तुम्हाला सांगतो की आता एक कॅरेक्टर दाखवले जिला खेळाडू बनायचं असते. तर तिला प्रेमाच्या जाळ्यात फसून एक आपल्याला आता बुधवार पेठ नामक जसं पुण्यामध्ये फेमस आहे. कशासाठी फेमस आहे? तर त्या कारणासाठी त्या महिलेचा वापर करतात. स्पष्ट उल्लेख केला जातो की या कॉमसाठी नाही का म्हणजे हिंदू महिलाची किती डिमांड आहे वगैरे त्या टाईपचं ते दाखवून एक लाईनीने 15, 20, 30, 40 जण सलग येऊन नाही का कार्यक्रम उरकून जात असतात. तर हे असे भयानक दृश्य याला तुम्ही म्हणू शकता, की खूप डोकं विचलित वगैरे होऊ शकते अशा. तर याला प्रोपगंडा म्हणण्याचं कारण काहीच नाही आहे. कारण की जे दिसते ती रिॲलिटी आहे. प्रोपगंडा यात काय असतो? आता ते ध्रुव राठेसारखे जे काही आहेत यूट्यूबर, तर ते त्याचे व्हिडिओ असतात छान. पण ते काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत, की जे आहे ते आहे. जे दाखवण्यात आले त्याच्यात त्यांचं जे कट्टरपंथीपणा आहे, तो आहे ना मावळायला पाहिजे. आता सेक्युलर फक्त हिंदू लोकांनीच राहायचं का? खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे सेक्युलर हे हिंदू धर्मात जास्त लोकं तुम्हाला गावतील. तसे तिकडून पण गावले पण ना, जसे की आता काही हल्ले वगैरे होत आहेत. तर त्यांनी पण समोर येऊन त्याचं हे केलं पाहिजे, की निषेध केला पाहिजे, की जसं की बांगलादेशमध्ये काही हल्ले झाले. तर या ना तुम्ही पुढं. जसं की आता इराणमध्ये जो खामेनीला मृत्यूच्या घाटी उतरवण्यात आलं, तर त्याच्या समर्थनार्थ तुम्ही मोर्चे वगैरे काढता. बांगलादेशमधील आपल्या जे हिंदू बांधव आहेत, त्यांच्यासाठी काढा ना तुम्ही मोर्चे, की बाबा अन्याय झाला. जिथं चुकीचं आहे ते चुकीचं बोलायला शिकलं पाहिजे प्रत्येकाने. तर प्रत्येक वेळेस जे हिंदुस्थानमधील जे हिंदू आहेत, तर ते खरंच खूप म्हणजे कसं त्यांना तसं शिक्षण भेटलेलं असतं. आपल्याला शिक्षण तसं भेटलं त्यामुळे आपण तसा विचार करतो. तसं त्यांना तसं शिक्षण भेटत नाही आहे. तर हा हा फरक आहे. तर हा फरक आहे ना जाणून घेतला पाहिजे. प्लस जी जनसंख्या नियंत्रणात आणायची असेल, तर आता सध्या 2 मुलांव्यतिरिक्त जितके पण अपत्य होतील त्यांचा म्हणजे सरकारने खर्च एकतर उचलू नये किंवा त्या सोयीसुविधा म्हणजे कडक निर्बंध घातले पाहिजे. जसं की बाबा नोकरीमध्ये स्थान नाही वगैरे नाही का. तर असे काही नियम घातल्याशिवाय जनसंख्येवरती अ, रो प्रतिबंध आपल्याला घालता येणार नाही आहे. तर हे कायदे जे आहेत ना, की बाबा त्यांना वेगळा कायदा, आपल्याला वेगळा कायदा, हे पहिली गोष्ट म्हणजे थांबलं पाहिजे. तर एवढंच माझं म्हणणं आहे, की सर्वांना आहे ना समान कॅटेगरीत आणा. सर्वांनी सेक्युलर बना. एकाच धर्माने सेक्युलर बनून काही उपयोग नाही आहे. तर बनलं तर सर्वांनी सेक्युलर बना. तर यातच सर्वांचा फायदा आहे. द केअर स्टोरी 2 गोज बियॉन्ड 2026 आलेला हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच लव्ह जिहाद आणि धर्मांतरांच्या संवेदनशील विषयावर भाष्य करतो. यात केरळसह राजस्थान आणि मध्य प्रदेशातील 3 हिंदू तरुणींच्या शोषणांची भीषण सत्यकथा मांडण्यात आलेली आहे. या सिक्वेलमध्ये कथेची साम गडद बाजू, सामाजिक मानसिक शोषण आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर अधिक प्रकट भाषण करण्यात आले आहे, ज्याला टीका आणि समर्थन अशा दोन्ही प्रतिक्रिया मिळत आहेत. तर हा चित्रपट राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यामधील 3 हिंदू मुलींच्या जसं की सुरेखा, नेहा आणि दिव्या यांच्या संघर्षावर आधारित आहे, ज्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून धर्मांतरासाठी भाग पाडले जाते. या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले आहे. ट्रेलरमध्ये 25 वर्षात भारत इस्लामिक स्टेट बनेल अशा वादग्रस्त संवादातून चित्रपटाच्या भीषण वास्तवाची झलक दिसते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत असला तरी काही टीकाकार याला प्रोपगंडा म्हणत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर वाद निर्माण झाले होते आणि काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. चित्रपटाचे संगीत मन्नन शहा आणि राहुल सुहास यांनी दिले आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर द केरळ स्टोरी 2 हा एक अत्यंत गंभीर आणि भावनिक चित्रपट आहे, जो धर्मांतराच्या विषयाला केंद्रस्थानी ठेवतो.
जर तुम्हाला सत्य घटनांवर आधारित चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी असू शकतो. मात्र यातील दृश्य अत्यंत भीषण आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की प्रतिक्रिया करा आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.